वाजता आज शिवधाम टेम्पल मंदिरामध्ये एंट्री केल्या केल्या आपल्याला नवग्रहांचं मंदिर बघायला मिळत आहे. तिथे एकच चुकीचं वाटतंय की चपला काढायला स्टँड नाही आहे, चपला देवासमोर काढल्या. त्या बाजूला शनी महाराजांचं पण मंदिर आहे. ही आहे मंदिराची मेन एंट्री. हे मंदिर हे पूर्ण दगडामध्ये कोरीव काम केल्यासारखं बनवलेलं आहे. इथून मेन रस्ता आहे आतमध्ये वरती जायचा. वरती गेल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम दर्शन होते ते प्रभू शिवशंकरच्या प्रचंड अशा मोठ्या मूर्तीचे. मूर्ती अशी आहे की बघतच राहावं वाटतंय. खूप भारी वाटते इथे आल्यावरती, मन एकदम प्रसन्न वाटतं. खूप मस्त अशी मूर्ती स्थापन करण्यात आलेली आहे. बघू शकता मूर्तीच्या जठातनं पण पाणी होत आहे. पुढे आल्यानंतर खाली जायचं आहे. सगळं काय दर्शन होते. आतमध्ये कॅमेरा अलाउड नसल्यामुळे आपण व्हिडिओ काढतोय तुम्ही सगळ्यांसाठी. गुफेत गेल्यावरती असं की आपण ओरिजिनल गुफेत आल्यासारखं, आणि पूर्ण दगडांमध्ये बघू शकता कोरून ही गुफा बनवलेली आहे. ते बघू शकता महादेवांच्या पिंडीवरती जलाभिषेक होतोय. तिथून थोडं समोर आल्यानंतर आपल्याला बाबा बर्फानी यांची बर्फातली पिंड बघायला मिळते. इथून थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला बघायला मिळते 108 शिवलिंग इथे स्थापन करण्यात आलेले आहेत. वैष्णोदेवी धाम येथील वैष्णोदेवींची मूर्ती स्थापन केलेली बघायला मिळते. अशाच प्रकारे विविध देवी देवतांची स्थापना इथे करण्यात आलेली आहे. इथे मन्नतचा धागा बांधण्यात येतो. खूप भाविक येतात, आपापली मन्नत मागतात, तिथे धागा बांधतात. नैना देवीचं प्रकृती इथं स्थापन करण्यात आलेली आहे दगडावरती कोरीव काम करून. बजरंगबली, राम लक्ष्मण सीता यांची मूर्ती देखील आहे. सात माताओं की पिंडी वरद विनायक महाड, मयुरेश्वर मोरगाव, सिद्धटेक, सिद्धिविनायक. बरोबर हा, वरती खाली बघून हा मयुरेश्वर पाली. चिंतामणी थेऊर, गिरिजात्मक लेण्याद्री.
विघ्नेश्वर ओझर.